जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमांतर्गत आपण पाहणार आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास विठोबा लांडे यांच्या नवमहाराष्ट्र तरुण मंडळात यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्याचबरोबर कोणता देखावा या मंडळातर्फे सादर करण्यात आला आहे। भोसरी येथील माजी आमदार विलास लांडे यांच्या नवमहाराष्ट्र तरुण मंडळाला यंदाच्या वर्षी 65 वर्ष पूर्ण होत आहेत। हे मंडळ भोसरी येथील प्रमुख मंडळांपैकी एक मंडळ मानले जाते। तसेच यंदाच्या वर्षी या मंडळाने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचा देखावा बनवलाय। हा भव्य देखावा पाहण्यासाठी तसेच मंडळातील गणपतीचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकर नागरिक या मंडळात गर्दी करत असतात। नेमकी या देखावामागे काय कल्पना होती याची माहिती स्वतः माजी आमदार विलास लांडे यांनी आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांच्याशी बोलताना दिली आहे। आज आपण आलो आहोत भोसरी येथील नवमहाराष्ट्र तरुण मंडळामध्ये। भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास शेठ लांडे यांचा हा मंडळ आहे। आपल्यासोबत स्वतः विलास शेठ आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विलास शेठ, तुमचं आपल्या हाऊसमध्ये खूप खूप स्वागत। काय सांगाल, यंदाच्या वर्षी आपलं मंडळ कोणत्या वर्षात पदार्पण करत आहे? नमस्कार। प्रथमतः आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। खरं पाहिलं तर नवमहाराष्ट्र तरुण मंडळाची स्थापना 1964 साली झाली आणि तेव्हापासून एक सार्वजनिक गणेशोत्सव या परिसरातल्या सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळं एक हा सार्वजनिक उत्सव आम्ही साजरा करतो। साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये असा की एक सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं एक आमचं नवमहाराष्ट्र तरुण मंडळ की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही गणेशोत्सव परंपरा की समाजामध्ये आपापसामध्ये तेढ निर्माण होऊ नये, एकोप्याने राहावं, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमचे एक नवमहाराष्ट्र तरुण मंडळ गेली 60-65 वर्षे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अविरत सेवा करतं। आणि फक्त गणेशोत्सव म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जात नाही, तो मोठ्या प्रमाणातसुद्धा नवरात्र उत्सव साजरा केला जातो। त्याचप्रमाणे शिवजयंतीसुद्धा एक सार्वजनिक शिवजयंती म्हणून तीसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। मग रक्तदान शिबिर असेल, अनेक शिबिरं त्या ठिकाणी आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या माध्यमातून घेतली जातात आणि अनेक काम करत असताना या परिसरातली शांतता एक चांगल्या प्रकारे नांदावी आणि त्या पद्धतीनं सर्व लोकांच्या बरोबर आमच्या नवमहाराष्ट्र तरुण मंडळातला प्रत्येक सभासद किंवा प्रत्येक आमची गृहिणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा करण्याचं काम करते। म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना एक साध्या पद्धतीनं पण केदारनाथच्या या ठिकाणी असणारी प्रतिकृती आपल्याला साक्षात त्या ठिकाणी ज्यांना जमत नाही त्या ठिकाणी त्यांना एक दर्शन मिळावं ही भावना नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्या माध्यमातून केली जाते। म्हणून एक चांगला उपक्रम या परिसरामध्ये घेतलेला आहे। म्हणून आपला आवाज एक चांगल्या प्रकारे आम्हाला समाजासमोर ठेवण्याचं काम आपल्या आवाजाने केलेले त्यांचंही सुद्धा या ठिकाणी मी नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। जय गणेश। आपण पाहू शकतो यंदाच्या वर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं केदारनाथ मंदिराचा जो देखावा आहे तुम्ही सादर केला, नक्की याच्यामागे काय कल्पना होती? हजारोच्या संख्येने रोज भाविक या ठिकाणी येतात, कौतुक करतात। काल उपमुख्यमंत्री अजितदादा हे देखील या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील तोंड भरून कौतुक केलं मंडळाचं, काय सांगाल? नाही, याच्यामध्ये जर तसं पाहिलं तर मी मगाशीच सांगितलं की अनेक ज्यांना केदारनाथला जावं लागतं की इच्छा असते, परंतु त्यांची अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही। त्या माध्यमातून कुठेतरी आमच्या मंडळाच्या प्रत्येक सभासदांनी ठरवलं की नाही, केदारनाथची प्रतिकृती या ठिकाणी उभारली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे जेणेकरून केदारनाथ कसं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्या प्रत्येक सभासदांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा या ठिकाणी आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो आहे। तुमच्या मंडळातर्फे यंदाच्या वर्षी गणरायाकडे काय तुम्ही साकडं घालणार आहात? आपण पाहू शकतो की महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचं सावट आहे, काय साकडं घालणार आहात? याच्यामध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहर हे एक कॉस्मोपॉलिटिशियन शहर आहे
आणि सर्व जाती धर्माने या ठिकाणी नटलेलं हे शहर आहे आणि या शहरामध्ये विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या परिसरातून आलेले अनेक आणि उत्तर प्रदेशातल्या असणाऱ्या मग बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, राजस्थान अशा ठिकाणचे अनेक या शहरामध्ये राहतात. परंतु ग्रामीण भागातली जनता पाहिली तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातली, विदर्भातली, खानदेशमधली अशा लोकांच्या याच्यातनं जर पाहिलं तर त्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत नाही, काही ठिकाणी पडला तर जास्त पडलेला आहे. त्याचीसुद्धा त्या ठिकाणी मानसिकता त्या ठिकाणी त्यांची बदललेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गणरायालाही साकडं या ठिकाणी घालण्याची विनंती या ठिकाणी मी आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करतो की चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा बळीराजा जो आहे तो सुखात राहिला पाहिजे, पाऊस चांगला पडला पाहिजे, ही भावना या ठिकाणी प्रत्येकाच्या आमच्या सभासदांनी त्या ठिकाणी गणेशाला प्रार्थना केलेली, विनंती केलेली. असं एक त्यापणे आमचा बळीराजा सुखी राहावा ही त्या ठिकाणी प्रत्येक आमच्या सभासदाची कल्पना आहे. नक्कीच आपण पाहू शकतो माजी आमदार विलास लांडे यांच्या मंडळातर्फे यंदाच्या वर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ या मंदिराचं भव्य इथं देखावा सादर करण्यात आला. हजारोच्या संख्येने रोज या ठिकाणी नागरिक येतात, या मंडळामध्ये फोटो वगैरे घेत असतात आणि तोंड भरून कौतुक करत असतात. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.